Ah!
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती। ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना। हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी। ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना। तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टनी। ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना। माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी
वरं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मं लिङ्गं भजे पाण्डुरङ्गागरु प्रथम नमन पाण्डुरङ्गागरु प्रथम नमन वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंच्याधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुरायांचे ते नमस्कार आता वंदू रंगभूमिका कीर्तने उधे होती लोका टाळ मृदुंग वीणा श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला जे बालक कहे तोतली बाता सुनही मुदित मन विश्वास माता आज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज की जय पवन पुत्र हनुमान की जय मुंजाबा भगवान की जय घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळाची सेवा दीन दुबळाची सेवा दीन दुबळाची Bye.
प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि प्रसिद्ध असा अभंग निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या बद्दलची आपली आवड सांगून संतांच्या संगतीचं काय महत्व आहे हे प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात। अल्पासा हा वारकरी पंथाच्या नियमाप्रमाणे थोडा अल्पासा परिहार देणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आज पोस्टरद्वारे तोंडी की आज वैकुंठवासी सुमन राजाराम जाधव मावशी यांचं प्रथम पुण्यस्मरण सर्वांना श्रोत्यांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं सांगण्याचं कर्तव्य, कारण तो भाव प्रगट करणं महाराज शकंदी महाराज माधव बाबा घुले सांगायचे की अभंगाचे किसच्या किस सांगण्यापेक्षा ज्यांनी समाजामध्ये आचार विचाराचा प्रचार करणं फार गरजेचं, जे संतांच्या विभूती सारखे जगले, दैवी गुणाच्या संपन्नतेने जगले महाराज, अशा माणसाचे गुण समाजाच्या फायद्यासाठी। म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हायचं असेल ना तुम्हाला, हे सज्जनांची नुसती नावं घ्या महाराज, तुम्ही पुण्यवान व्हा। महाराज जाधव मावशींना अगदी मुलं लहान, 2 मुलं लहान असतानाच पतीचं निधन झालं, संसाराचा गाडा अंगावर आला, पण महाराज आपल्या सोलापुरी कन्येने त्यांनी हे संसाराचं रोपट आपल्या कष्टाने, जिद्दीनं आणि सचोटीनं, मेहनतीनं हे रोपट आपल्या मेहनतीनं शिंपायला सुरुवात केली। आणि आज जो काय आपण वटवृक्ष पाहतोय याच्या खाली जर काय कुठली तपश्चर्या असेल ती जाधव मावशींची। आपल्या वारकरी संप्रदायाचा माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया घेतला आहे की नाही। इवले से रोप लावे जाधव साहेबांना विचारलं ना की तुम्ही कोणाकडे, आई तुमची कोणाकडे राहते पूर्वी, महाराज त्यांचं उत्तर फार गोड असेल की आम्ही दोघ आईमध्ये राहतो। म्हणजे महाराज वडीलधाऱ्या माणसांचा आदर केला पाहिजे,
सर हे आवाज रिटर्न इको बंद करा. महाराज ते आईमध्ये राहत होते. फार गोड उत्तर. महाराज वडीलधाऱ्यांचा आदर हा आपल्याला पाहिजे. आजची तरुण पिढी बघा महाराज, वडीलधाऱ्याचा मान करणार नाही. वडीलधारे हुशार आहेत आपल्यापेक्षा असं कधी म्हणणार नाही. आता तर ते काय कॉम्प्युटर मोबाईल आलं. जुन्या माणसांना तरुण पिढी येडेच समजती. पण माऊली सांगतात की ज्याला वजा केल्यानंतर ज्ञान नुसतं बडबड ठरतं, ते महाराज अनुभव. आयुष्याचे एवढे दिवस त्यांनी जो काय जीवनाचा चढ उतार केलाय आणि जो त्यांच्या अनुभव जवळ आहे, वडीलधाऱ्या माणसांकडे सगळ्यात जर मोठी कोणती शिदोरी असेल तर ते आहे अनुभव. महाराज अनुभवाचं आपण अवलोकन करायला पाहिजे, त्यांच्याकडून अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगतो. एक माणूस आहे ना, ट्रेन मध्ये बसला तो वयोवृद्ध माणूस, आणि तिथं आले 5-6 तरुण मंडळी. 5-6 तरुण मंडळी आल्यानंतर त्यांच्यात वार्ता झाली का आपण काय करू, ट्रेनची चेन खेचू. काय करू, ट्रेनची चेन खेचू, लय मजा येईल. काय मग ते म्हणे अरे पण चेन खेचल्यानंतर दंड पडतो. मग म्हणे असं करा आपण सगळे जण वर्गणी काढू. महाराज 300-300 रुपये वर्गणी काढली. जवळ 2,500 रुपये झाले. किती? 2,500. ते म्हणे असं करा नंतर बदलचे सगळे एकाच्या खिशात ठेवायला दिले. एकाच्या खिशात ठेवायला दिले. आणि महाराज त्याच्यातला एक जण काय म्हणला, बिरकी म्हणला आपल्याला खर्च सुद्धा येणार नाही. आपण काय करू, आपण चेन खेचू आणि ते तिथं बसला ना म्हातारा, त्याचं नाव सांगू, म्हणजे दंड काय होणार नाही. तो म्हातारा म्हणला मी तुमचं काय बिघडवलंय का, काय केलंय का, हा का माझ्या गरीबाच्या नादी लागता, उगाच तुम्ही चेन खेचणार माझं नाव सांगा. महाराज त्यांनी चेन खेचली. त्याच्यातली पोरं काय म्हणायचं, खेचा खेचा खेचा. टीसी आले, म्हाताऱ्याला पकडून नेलं तर काय मजा येईल. महाराज चेन खेचली. महाराज पोलीस टीसी सगळे आले त्या डब्यात. काय झालं, कोणी चेन खेचली, पोरांनी नाव केलं म्हाताऱ्या माणसाकडे. काय म्हाताऱ्या माणसाकडे नाव केलं. आता म्हाताऱ्या माणसाकडे नाव केलं, पण म्हातारा माणूस काय कमी नाही, अनुभवाची शिदोरी असती महाराज. म्हातारा माणूस म्हटला मी चेन खेचू नाही तर करू काय, माझ्या जीवना मरणाचा प्रसंग आहे. म्हणे काय झालं, म्हणे अहो एवढ्या मेहनतीनं मी महिनाभर कष्ट करून 2,500 कमावले होते, ते ह्या पोरांनी घेतले, ते बघा त्याच्या खिशात येत म्हणे. महाराज म्हणे मग बरं झालं, चैन याच्यासाठी असती. महाराज पोलिसांनी काय केले, ते 2,500 घेतले, त्या म्हाताऱ्या माणसाला दिले आणि त्या पोरांना पकडून नेलं. पोर रागाने त्या म्हाताऱ्याकडे बघतो आणि म्हातारा हळू ताव मारते, मिशन उगच पांढरी नाही केली. महाराज वयोवृद्धांकडे सगळ्यात मोठी कुठली जर शिदोरी असेल ती अनुभवाची. प्रभू रामचंद्रांचे मंत्री सुमंत, हनुमंतरायाचे मंत्री जांबुवंत आणि रावणाचा मंत्री माल्यवंत. राम प्रभू आपल्या मंत्री सुमंताचा वडिलांप्रमाणे आदर करायचं महाराज, तर गेलेलं राज्य रामाला मिळालं. पण तेच हनुमंतांनी जांबुवंताचा एक शब्द पडून नाही दिला महाराज. तर हनुमंतराया रामाचे सखा झाले, रामाचे प्रिय झाले, केवळ का जांबुवंताचा एक शब्द पडून नाही दिला महाराज. जांबुवन आणि रावणाने काय केलं महाराज, माल्यवंताला किंमतच नाही. उलटी रावण माल्यवंताला काय म्हणायचा, नशीब म्हातारा म्हणून सोडून देतो, नाही तर मारलाच असता. उगाच मारून कशाला मी पाप वाढून घेऊ, तू थोड्या दिवसांनी मारणारच. म्हणजे म्हाताऱ्या माणसाने जर अपमान केला
तर सोन्याची लंका असणारी लंका, सोन्याची असणारी लंका महाराज जळून खाक झाली. केवळ का? वयोवृद्धांचा अपमान आदर न करणं समाजासाठी फार अघटित आहे. म्हणून आपण ह्या ज्या ज्येष्ठ माणसं आहेत यांच्याकडून आपण अनुभव घेतला पाहिजे आणि या अनुभवाच्या शिदोरीवर आपलं जीवन जर चाललं ना महाराज, तर त्या जीवनाला सुरेखता प्राप्त होईल. अनुभव हा महत्वाचा आहे. आता तसंच पाहिलं तर जाधव मावशी ह्या सरळ मार्गी, महाराज मी 18 वर्ष त्यांच्या जवळ राहतोय, पण माऊलीला मी कधी चिडलेलं पाहिलं नाही. चेहऱ्यावर कधी उदासीनता नाही. जाधव साहेब तर सांगायचे मी अजूनपर्यंत किराणाच केला नाही, कसा करतात काय माहिती. आई होती तोपर्यंत मी किराणाच केला नाही. आणि खरंय महाराज, जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत माणूस लहान असतो. पण ज्या दिवशी आपले आई वडील गेले त्या दिवशी तुम्ही लहान जरी असले तरी म्हातारेच म्हणा. आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्ही तरुण आहे महाराज, 90 वय झालं तरी. आणि अशा सज्जन माणसांची आपण जर संगत केली तर महाराज काय होईल? तुका म्हणे माझा घरोड्यांची सेवा, तुका म्हणे माझा घरोड्यांची सेवा, म्हणे माझा घरोड्यांची सेवा, तुका म्हणे माझा घरोड्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. कोणी कन्या पुत्र होती वेदात्मिक, कोणी कन्या पुत्र होती वेदात्मिक, तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. कोणी कन्या पुत्र सरळ मार्गी माणूस असतो ना महाराज, ते देवाला सुद्धा लय आवडत. देवाला सुद्धा अतिशय प्रिय असतो सरळ माणूस. महाराज राजस्थानची एक घटना आहे बर का. राजस्थानच्या एका माणसाने काय केलं, त्याचे गुरुजी होते. त्या गुरुजींना म्हणे गुरुजी आज आमच्या घरी चला. महाराज गुरुजी घरी आले, तिथं वयोवृद्ध आई झोपलेली होती, वयोवृद्ध आई. आणि त्यांनी सांगितलं आई गुरुजी आले. मग ती पडल्या पडल्या गुरुजी प्रणाम, खुर छूचे, म्हणजे खुर म्हणजे पायाला. आता गुरुजींना सवय रोज शब्द ऐकायचे, चरण स्पर्श नाही का, चरण कमल. आणि खुर ऐकल्यावर गुरुजींना राग आला. गुरुजी म्हणजे पंडित बर का गुरुजी. महाराज गुरुजींना राग आला. गुरुजी खाली वाकून म्हणले माताजी. गुरुजींना असं बोलतात का, तुम नरक जाओगी नरक. आता माताजी एकदम साधी सरळ मनाची, एकदम साधी, तिला स्वर्ग माहित नाही नरक नाही. तिनं तिथूनच हात जोडले. गुरुजी हमारा इतना कहाँ भाग्य है, नरक तो आप जैसे ही जा सकते हैं. सरळ माणूस जो असतो ना महाराज तो देवाला सुद्धा लय आवडतो. सरळ ज्याचं मन साफ आहे ना महाराज, मन कर राज प्रसन्न, मन कर प्रसन्न, मन कर रे प्रसन्न, मन कर रे प्रसन्न, रे प्रसन्न, मन कर रे प्रसन्न.
मनुष्य ना 16 कालांपासून बनला. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 महाभूत आणि 16वे महाराज मन. पण मन सगळ्यात खराब माणूस. वायूपेक्षा सगळ्यात जास्त गती मनाला आहे. मनुष्य कर्माने जितकं पाप करत नाही, देहाने जितकं पाप करत नाही ना, तितकं मनाने पाप करत. आणि महाराज मनाने केलेलं पाप तुमच्या आत्म्यावर ठसतं बरं का. आणि मनाने म्हणून आज बघा साधन सुविधा वाढल्या. आज आम्ही एका मिनिटात दिल्लीला बोलू शकतो, 10 मिनिटात वाडीला जाऊ शकतो. पूर्वी सायकलवर किती कष्ट होते वारी करायला वगैरे. आज साधन सुविधा जरी वाढल्या तरी महाराज मनुष्याची मनाची अशांती कायम. मग तुमच्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर महाराज वारकरी संप्रदायाशिवाय आणि संतांशिवाय पर्याय नाही. तुमचं मन जर चांगलं करायचं असेल तर संतांच्या शिवाय पर्याय. पण महाराज संतांची भेट होणं सोपं आहे का? आहे का नाही? बहुआ घरा आहे संत संत भेटी दुर्लभ आहे महाराज. या सृष्टीमध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत महाराज. एक मनुष्य देह दुर्लभ आहे, एक संतांची भेट दुर्लभ आहे आणि मोक्षाची अपेक्षा करणारे लोक दुर्लभ आहे. मग महाराज तुम्हाला मनाला समाधान पाहिजे, मनाला शांती पाहिजे तर महाराज संतांशिवाय पर्याय नाही. भगवंत स्वतः सांगतात की मी जर कृपा करणार असेल, स्वतः भगवान कृपा करू नाही शकत. भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल तर मध्यस्थी ही संतांचीच पाहिजे. हरिभक्तीची उपाय, हरिभक्तीची उपाय, हरिभक्तीची उपाय. आवर्जून सांगतात की भगवंताला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला संतांशिवाय पर्याय नाही. महाराज म्हणून तुकाराम महाराजांची आवड संतांची. महाराज आवडीचा विचार केला तर या सृष्टीचे प्रकार 2, एक जड आणि चेतन. जडाला आवड नाही, आवड चेतनाला आहे. आणि महाराज चेतनाला आवड असल्यामुळं महाराज जीवदशेचा जर विचार केला
तर जीवाचे प्रकार 4 आहेत महाराज. एक आहे पामर, दुसरा आहे विषयी, आणि तिसरा आहे मुमुक्षु, आणि चौथा आहे मुक्त. हे जीवदशेचे 4 प्रकार. मग आता जर पामराची जर आपण विचार केला तर पामराची आवड काय आहे महाराज? पामराचा जर विचार केला तर आपण पामराची आवड काय? खावं बरे असावे सदैव, हीच करी हाव संसारी. महाराज पामराला फक्त एवढंच पाहिजे महाराज, खायला असावं, प्यायला असावं, घर असावं, गाडी असावी. महाराज हीच पामराची आवड आहे त्याचा इथंच. पण महाराज एक विचार बघा, आज समाजात आपली परिस्थिती सुधारण्यासाठी लोक फार प्रयत्न करतात. महाराज ज्यांनी ज्यांनी आपली परिस्थिती सुधारवण्यासाठी 8 तारखेपर्यंत तळघरात पैसे ठेवले होते, जसा मोदींचा निर्णय झाला महाराज परिस्थिती काय झाली? बदलली. मनुष्य कष्टाने सायासाने आपली परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न करतो. महाराज हा जो पामर आहे ना, हा संसाराच्या कामाला कधी हो म्हणतच नाही आणि परमार्थाला कधी हो म्हणतच नाही आणि संसाराला कधी नाही म्हणत नाही. त्याला रात्रीचं उठवा महाराज, संसाराच्या कामाला नाही म्हणणार नाही. माऊली स्वतः हरिपाठात सांगतात, फक्त एक आहे रस्त्याच्या कडेने चालतो आणि एक रस्त्यात मध्ये कुठेही चालतो, एवढा दोन्ही मध्ये पामर आणि विशेष. दुसरा आहे महाराज मुमुक्ष, याला स्वतःच्या आत्मस्थिती स्थिर राहायला आवड है का ना. न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करी. ही महाराज मोक्षवाल्यांना फक्त आपल्या स्वतःच्या आत्मस्थितीत राहायला आवडतं. त्यांचं म्हणजे फक्त त्यांना भगवान परमात्मा आवडतं नाही का. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा.
आणि चौथा प्रकार महाराज मुक्त. पण महाराज या मुक्ताचे दोन प्रकार आहेत बरं का. एक आहे सामान्य मुक्त आणि दुसरा आहे संत मुक्त. पैकी सामान्य मुक्त संताला आवड कशाची? भगवंताची. आणि हा जो संत मुक्त आहे याला महाराज आवड दोन आहे. महाराज संतांना आवडतो फक्त काय? देव. आणि दुसरं आवडतात काय? तर संत. संताची आवड संत. माझी ये जातीचे मज. महाराज संतांची आवड फक्त संतच आहे. आणि म्हणून पण महाराज मला एक कळत नाही, महाराज संत कळतात का समाजाला? महाराज जेवढे संतांचे हाल झाले ना, की समाजाच्या अज्ञानाने संतांना ओळखण्यात चूक झाली. महाराज फार अनिष्ट घडवतो बरं. संत कळाले नाही, त्यांचा महिमा जर कळाला नाही तर जीवनामध्ये फार मोठा अनिष्ट आहे. आपल्याला ते संत पण समाजाला संत कळत नाही. महाराज तुकाराम महाराजांनी, आता मी गीतेचे अद्वेष्टा हे काय प्रमाण सांगणार नाही, दैवी गुणाचा यालाही संत नका, अगदी तुकाराम महाराजांनी सहज सुंदर व्याख्या बनवली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव संतांची. एवढी साधी व्याख्या जरी आपल्याला कळाली ना महाराज, तरी आपल्या जीवनाचं सार्थक होईल. पण महाराज भल्या भल्यांना संतांचं महत्व कळत नाही बरं का. अगदी देवाच्या कुळात असणारे यादवी यांना संतांचं महत्व कळालं असं म्हणता येणार नाही. कारण तुम्ही पहा, पिंडारक क्षेत्रामध्ये जेव्हा या यादवांनी, देवाच्या कुळातली लोक, त्या सांबाला साडी नेसवली, पोटावर चिंध्या बांधल्या आणि त्या ऋषींना विचारलं, आमच्या बहीण, ही आमची बहीण आहे, हिला काय होईल? ऋषींनी, आता त्रिकालदर्शी संत, त्यांनी ओळखलं हे आपली उपेक्षा करतात. त्यांनी शाप दिला, तुमच्या बहिणीला मुसळ होईल आणि तुमच्या कुळाचा नाश करील. महाराज भगवंताच्या कुळात, कारण देवाचा नियमच आहे, देव स्वतःचा अपमान सहन करील पण भक्ताचा अपमान सहन करत नाही. महाराज त्या ऋषींनी शाप दिला तर देवाच्या खानदाला नष्ट व्हावं लागलं. महाराज सावरवाम राजा शिवछत्रपती यांनाही संतांचा महिमा कळाला असं म्हणता येणार नाही. नाहीतर त्यांनी नजराना घेऊन तुकाराम महाराजांना खुश करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जीवाला सुद्धा संत कळत नाही. हेच काय महाराज, ब्रह्मादिक देवांना सुद्धा संतांचा महिमा कळत नाही, आहे की नाही? इंद्रादिक देवांना, जेव्हा इंद्रादिक देव हातीच्या अंबारात बसून चालले होते आणि जात असताना समोरून दुर्वास ऋषी येत होते. मग इंद्राने दुर्वास ऋषींना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर कोणी नमस्कार कसे करावे याची सुद्धा प्रथा आहे. मोठ्यांना
डोकं टेकून नमस्कार करावा, समन्वयक असेल तर हात जोडून नमस्कार करावा. याच्या काही प्रथा आहे. मग इंद्राने नमस्कार केल्यामुळं दुर्वास ऋषीने आपल्या गळ्यातला हार काढला आणि इंद्राला दिला. इंद्राने काय केलं, तो हार अंबारीच्या कडेला लावला आणि तो हार जडबुद्धीच्या हत्तीनं तो हार पायाखाली तुडवला. महाराज दुर्वास ऋषींना राग आला. एका ऋषीने दिलेला हार, त्याचं महत्व जर तुला कळत नाही, एवढी मोठी संपत्तीचा तुला जर घमेंड आली, महाराज शाप दिला दुर्वास ऋषीने, तुझी संपत्ती सगळी समुद्रात बुडून जाईल. पुढे समुद्र मंथनाचा प्रसंग. केवळ इंद्रादी देवांना संतांचा महिमा जर कळला असता तर संतांनी दिलेला प्रसाद रूप हार, त्याचा अवमान त्यांच्याकडून झाला नसता. म्हणून तर म्हणता, न कळे साचार ब्रह्मादीत, न कळे साचार संतांचं महत्व कळलं असं सांगता येणार नाही. महाराज परोक्ष ज्ञानी पंचदशी असं सांगते की परोक्ष ज्ञानी जो असतो ना, त्याचा अधिकार फार मोठा आहे. महाराज त्यांनी हेतुपूर्वक जरी पाप केलं तरी ते त्याला लागत नाही, पण परोक्ष ज्ञानाला सुद्धा संतांचं महत्व कळलं असं सांगता येत नाही. अपरोक्ष ज्ञानाला सुद्धा संतांचं महत्व सांगता येत नाही. हे तर काय महाराज, योगी 1400 वर्ष जगणारा चांगदेव यांना सुद्धा संत कळाले असं म्हणता येणार नाही. नाही तर संतांकडे कसं विनयाने गेलं पाहिजे, नाही का? तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया, संतांकडे कसं जावं हे जर चांगदेवांना योगींना कळालं असतं तर महाराज त्यांच्याकडून माऊलींचा अपमान झाला नसता. हे तुकाराम महाराज माऊलींना शरण जाताना काय काय म्हणतात, कसं जात? चांगदेव योगीला कळलं नाही, पण संतांचं महत्व हेच. तुकाराम महाराज माऊलींचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा शरण जातात, तेव्हा स्वतःला किती हीन समजून संतांकडे जातात, पण चांगदेव गेला नाही. तुकाराम महाराज कसे जातात? मजपामराई काय थोर, मजपामराई काय थोर, मजपामराई काय थोर, मजपामराई काय थोर, दिवाना पाणी, दिवाना पाणी, दिवाना पाणी. महाराज संतांकडे विनयाने गेलं पाहिजे. स्वतःला तुकाराम महाराज पामर समजतात, म्हणजे योग्याला सुद्धा संतांचं महत्व कळालं असं सांगता येणार नाही. महाराज सिद्ध असणारा अनगडशहा त्याला चिंचवडच्या चिंतामणी देवाकडून तुकोबारायांची महिमा कळाला. महाराज त्यांनी सुरुवात केली, अख्खं चिंचवड गावात आलं केलं, सगळे धान्य त्याच्या कटोऱ्यात पडलं, पण त्याचा तो कटोरा काय भरला नाही. त्यांनी ठरवलं ज्या ठिकाणी हा कटोरा भरल ते म्हणजे तुकाराम महाराजांचं घर. महाराज ते तसे देऊत आले आणि तुकाराम महाराजांची छोटीशी भगीरथी आई दळत होती, पण दारात कोणीतरी आलंय म्हणून तिने ते पीठ घेतलं. बारीक हातात किती पीठ येणार आहे. महाराज ते पीठ घेऊन त्या अनगडशहाच्या त्या कटोऱ्यात झटकले. महाराज गुरुवर्य बाबा सांगतात त्या कटोऱ्याच्यातून पीठ एवढं वर आलं की त्याच्यात अनगडशहा गाडला. म्हणजे सिद्ध असणारा अनगडशहा याला सुद्धा संत कळाले असं म्हणता येणार नाही. महाराज संत कळतच नाही, अगदी देवाला सुद्धा कळत नाही. देव जेव्हा संतांचं वर्णन करायला गेला तेव्हा महाराज
देवाचा सुद्धा पाय घसरला आणि देव स्वतःच वर्णन करायला लागला, आहे की नाही? आत्मज्ञानी चोखडी संतती माझीच रूपणी. महाराज स्वतःच वर्णन देव करायला लागले. म्हणजे देवाला सुद्धा संतांचं वर्णन महिमा कळाला असं म्हणता येणार नाही. महाराज माऊलींनी सुद्धा 18व्या अध्यायात संतांच्या 10 ओव्या केल्या संतांच्या महिमेबद्दल. पण माऊलींना शेवटी सुद्धा लिहावं, संत तुम्ही निर्विशेषा, म्हणजे संत तुम्ही निर्विशेष आहे. म्हणजे संतांची महिमा किंवा मोठेपण सांगता येत नाही, आणि जर सांगता आला असतं तर संत त्रिकुटीत सापडले असते. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं की संतांच्या भेटीचं, आहे का नाही, संतांच्या भेटीचं वर्णन वेगळं केलं. संतांच्या भेटीचं काय फल आहे? संत झाली या भेटी संतांची, पाप ताप दैन्य जाई उठा उठे. महाराज संतांची भेट झाली तर तुमचा पाप ताप सगळं जाईल. महाराज हेच काय, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ पद्मनाभ. दुसरे महाराज संतांच्या चरणाची नुसती धूळ जर तुम्हाला लागली तर काय होते महाराज? एवढा अनिष्ट असणारी वासना सुद्धा तुमची जळून खाक होईल. मग असे संतांच्या महिमेचं वर्णनाचं असे भाग केले, आणि म्हणून तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगा संतांच्या संगतीचं, आपली संतांच्या संगतीचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या देव वसे चित्ते देव वसे चित्ते देव वसे चित्ते देव वसे देव वसे चित्ते देव वसे संगतीचं वर्णन केलं. संगतीचे 3 प्रकार आहेत. एक कुसंगती, विसंगती आणि संत संगती. महाराज कुसंगती त्याला म्हणतात जो माणूस आपल्याला भेटायला नको, पण महाराज तोच पहिला समोर आहे. ज्या माणसाला आपल्याला पाहायची इच्छा नसती, महाराज तोच पुढे उभा राहतो. याला काय म्हणतात? कुसंगत. धर्मराज राजा परीक्षित कुसंगत म्हणजे काय?
नुसती संगतीच नाही, तुमची कपड्याची आहे, खाण्याची आहे, पिण्याची आहे, सगळ्याची मार. महाराज कुसंगती ही तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला मिळते आणि ती प्रारब्धाने असल्यामुळे कुसंगती भोगायला लागते. दुसरी महाराज विसंगती. महाराज विसंगती त्याला म्हणतात, आपण बायकोला सांगितलं येत ना, बायकोला करायचं बनतच. पोरं न ऐकणारी असतात. मुलांना सांगितलं ना आपण हे काम करा, पोरं उलटी वागतात. महाराज याला काय म्हणायचं? विसंगती. आणि विसंगती जी आहे ही तुमच्या प्राजन्माच्या पापामुळे येते आणि महाराज ही भोगूनच संपवायला लागते. याला काय उत्तर नाही. विसंगतीला अजिबात काही पर्याय नाही. तुम्हाला उदाहरण देतो. एक आई आपल्या मुलाला म्हणायची, वडील वारून, वडील मरण पावून जवळजवळ आता 10 वर्ष झाले, तुम्ही त्या अस्थी गंगेला सोडत का नाही? महाराज आई म्हणून म्हणून दमून गेली. शेवटी बारका जो पोरगा होता त्याला आईची किंवा म्हणला आता तरी आईचं आपण ऐकायला पाहिजे. महाराज मी तुम्हाला विसंगती सांगतो बरं का. विसंगती किती फजिती करते ना. लहान पोरगा तयार झाला, घरापासून वडिलांची आस्ती घेतली आणि सायकलवर लांब गेला. पुढं 12 किलोमीटर एक वडा होता. त्याने विचारलं हा वडा कुठं जातो? म्हणे हा वडा 4 किलोमीटर जाऊन गंगेला मिळतो. महाराज यांनी डोकं चालवलं. बघा, वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण श्रद्धेपासूनच निर्माण झालेले हे शब्द आहेत. श्राद्ध म्हणजे श्रद्धेपासून निर्माण झालेले शब्द आहेत. महाराज आमचे अंबादास जाधव ना 6 महिन्यापासून म्हणत होते आपले काहीतरी लोकांना पुण्यस्मरणानिमित्त भगवत चिंतन घडावं. किती? 6 महिने. मी म्हणलं आपलं म्हणतात बघ, पण जेव्हा ते 8 दिवसापूर्वी आले म्हणे खरंच सांगा काय करायचं, कसं करायचं? महाराज पण मुलांना जर आई वडिलांच्या ज्यात आस्था नसेल ना तर मग विसंगतीचा परिणाम सांगायचा. मुलं चांगली निघणं, बायको ऐकून अनुकूल मिळणं हे तुमच्या प्राजन्माच्या पुण्यानेच होतं. आणि जर प्रतिकूल मिळाली तर हे तुमचं प्राजन्माचं पाप सांगायचं आणि तेच फेडायचं. मुलाने काय केलं? त्या आस्ती त्या वड्यात ठेवल्या, वड्यात सोडल्या. जाऊ द्या, वड्याने त्या गंगेला जाऊन मिळणार आहे. महाराज परत घरी आला, झोपला. आईने विचारलं सोडल्या का आस्ती? मुलाने सांगितलं सोडल्या. महाराज पण ते वडील त्या आईच्या स्वप्नात आले. म्हणजे काय नालायक पोराला पाठवलं तू? त्यांनी माझ्या आस्ती कुठं सोडल्या? वड्यात. महाराज दुसऱ्या दिवशी त्या आईनं पोराला बोलावलं बारक्याला, इकडे म्हणे तू आस्ती कुठं सोडल्या? म्हणे गंगे. खरं का सांग, गंगे सोडल्या का वड्यात सोडले? म्हणे तुला कोणी सांगितलं? म्हणजे तुझा बाप रात्री स्वप्नात आला होता. पोराने काय म्हणावं? आईला मा बाप पण उलटाच आहे. 4 किलोमीटर पुढे जायचं तर 12 किलोमीटर मागे आला सांगायला. म्हणजे अशी जर मुलांची आस्था असेल तर याला समजायचं महाराज विसंगती. आणि विसंगती तुम्हाला भोगायलाच लागते. आणि तिसरे महाराज संत संगती. संत संगती ही मात्र तुम्हाला करावीच लागते, नाही का? संत संगती. तुम्ही समजा टीव्ही झालेल्या माणसाच्या संपर्कात आले ना, तुम्हाला टीव्ही होणार. पण तेच जर काही न करता होणार, पण तेच जर तुम्ही पैलवानाच्या संगतीत गेले तर तुम्हाला कष्ट थोडेफार करावे लागणार. आता काल मी शिवकन्या महाराजांच्या घरी गेलो. महाराज त्यांची सकाळची विधी पाहिला, पूजा अर्चा. माझ्याही मनात आलं की आपण असं काहीतरी स्थिर राहावं. त्यांची नजर स्थिर. त्यांनी जप केला. अर्धा तासाने नंतर ते व्यवस्थित सगळं होऊन तिथं आले. महाराज तिथं बसल्यानंतर मला माझ्या मनात ही जी भावना झाली, हा कशाचा परिणाम?
मी त्यांच्या संगतीत गेल्यामुळे, नाही तर असं होणं शक्य नाही. म्हणजे संत संगती किंवा सज्जनाच्या संगतीत जर तुम्ही गेले तर हे गुण तुम्हाला मिळतात. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात देवाला, देवा मला काय द्यायचं असं ना की देव वसे चित्ती त्याची घडावी. महाराज ज्याच्या चित्तात तू वसतो त्यांची संगत मला दे, आणि अशी संगत जर मला मिळाली ना तर माझ्या जीवनाचं कल्याण होईल. महाराज देव तुकोबारायांना म्हणतात की अरे मी या संतांच्या सुखासाठी कुठून आलोय, या सुखा कारणे देव वेळा, या सुखा कारणे देव वेळा, सुख मिळावं म्हणून. म्हणजे मग देव तुकाराम महाराजांना विचारतात, तुकाराम महाराजांना विचारतात की संतांच्या संगतीपेक्षा तुकाराम महाराज तुम्हाला मी आवडत नाही का? अभंगाचं दुसरं चरण, भगवंताला काय म्हणतात, देवा खरा आवडतो तू. एकदा काय आलं, यशोदेच्या मांडीवर भगवान कृष्ण खेळत होते आणि कृष्णाने विचारलं आईला,
आई मी तुला किती आवडतो. यशोदा माता म्हणली मी सगळ्यात जास्त तूच आवडतो मला. मग भगवान कृष्णाने काय केलं, योग मायेने इकडे दूध तापत होत ना, त्याच्या खालची अग्नी मोठा केला, दूध उतू जायला लागलं. आणि जेव्हा दूध उतू जायला लागलं, यशोदे मातेने काय केलं, कृष्णाला ठेवलं खाली आणि पळत कुठे गेली, घरात. तिकडून आल्यावर मग कृष्ण म्हणले मातेला, आई तू आताच काय म्हटली मी सगळ्यात जास्त आवडतो, मग मला सोडून तू त्या दुधाकडे कशाला गेली. यशोदे मातेने उत्तर दिलं की खरा आवडतो तू, पण तुला जास्त दूध आवडतं ना, म्हणून मग मला दुधाची काळजी घ्यावी लागते, म्हणून मला दूध आवडतं. तसं तुकाराम महाराज देवाला काय म्हणतात की देवा खरा आवडतो तूच मला, पण तुला संत सगळ्यात जास्त आवडतात ना. वैकुंठाला सोडून जर तू इथं आलाय, मग तुला जर सगळ्यात जास्त संत आवडतात, म्हणून मला ती संतांची संगती दे. म्हणजे खऱ्या अर्थाने आवडतं कोण, देवच. महाराज खरी आवड ही संतांच्या संगतीचीच असा. मग तुकाराम महाराज जेव्हा भगवंताला म्हटले का मला संत का आवडतात, याचं कारण देवा तुला संत आवडतात. तुम्ही बघा नामदेवराया हे भगवंताचे भक्त, आणि नामदेवरायांची भक्त कोण, जनाबाई. महाराज नामदेवरायांच्या अगोदर भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः जनाबाईची सगळी कामं करायची, आहे का नाही. कारण काय, संतांची जर आपण सेवा केली तर ती महाराज सगळ्यात जास्त देवाला आवडते, आहे का नाही. म्हणून जनाबाईची सगळी कामं पांडुरंग परमात्मा सगळ्यात पहिली करायचं, आहे का नाही. माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही मला संत सगळ्यात जास्त आवडतात. महाराज इतके आवडतात ना महाराज की त्यांचा संग कधी जीवनात तुटूच नाही, त्यांचा वियोग कधी घडू नये. हेच महाराज अभंगाच्या हरिजनास भेटी हरिजनास
यांचा महाराज संगत तुटू नये. महाराज पंढरपूरला आपल्या विठ्ठलाच्या पाठीमागे बघा 3 मातेंचं मंदिर आहे. एक रुक्मिणी माता, एक सत्यभामा आणि दुसरी राधा माता. ही 3 मातेंची मंदिर आहे. त्याच्यात एक आहे ना ते सत्यभामाचे पुजारी होते भागवत. महाराज त्या भागवतांनी सत्यभामाची एवढी सेवा केली ना, सत्यभामाने ना प्रसन्न होऊन त्या भागवताला परीस दिला. महाराज परीस काय करतो माहितीये ना, लोखंडाचं काय करतो, सोनं करतो. महाराज त्या भागवताने तो परीस घरी आला. आता महाराज महिलांचा स्वधर्म आहे, कोणती न सांगणारी गोष्ट असो ना, महिला पहिल्या सगळ्या सांग. ही गोष्ट सांगू नका म्हटलं तर ती गोष्ट पहिले सांगणार. महाराज तो त्यांचा नाही का जन्मापासूनचा तो हे गुण आहे. आता ती भागवत बाई होती, ती आपल्या शेजारी जे राहत होती, ते शेजारचं घर कोणाचं होतं माहिती, नामदेवरायांचं. आणि ती नामदेवरायांच्या घरी गेली. महाराज शास्त्रीय नियम असा आहे, मानसशास्त्रीय, की तुम्हाला अप्राप्त गोष्ट प्राप्त झाली तर ती गोष्ट भोगण्यापेक्षा दाखवण्यात माणसाला लय मजा असते, है का नाही? महाराज ह्या भागवत बाईने काय केलं, नामदेवरायांच्या घरी गेली आणि तिथं रजाई होती. रजाईला हळूच सांगितली, म्हणजे आमच्याकडे ना काल परीस आणलाय, परीस. महाराज नामदेवरायांची रजाई काय म्हणे हे कीर्तन करतात नाही का, देवाचं चिंतन करतात, आजच्या दिवस ठेवते का म्हणे. आता जीवा भावाची मैत्रीण भागवत बाईनं तो काय केला, तो परीस ठेव म्हणे रातच्या रात. आता रजाई मातीने काय केलं, जेवढं काय होतं ना, तुटकी कढई सगळं जे काय लोखंडाचं भांगार होतं सगळं काढून घरामध्ये मांडलं. आणि तिची रजाईची इच्छा होती का जेव्हा नामदेवराय येतील मग त्यांच्या हस्ते आपण हे सोनं करू. ही त्या काळची रजाई बर का, आताच्या रजाईनं सगळं सोन्याच करून टाकलं असतं. महाराज नामदेवराया आले. नामदेवराया आल्यानंतर म्हणे राजाई हे काय सगळं लोखंडाचं सामान पडले. मग राजाईने सांगितले हळू बोला. भागवतबाईंनी परीस आणल्या, परीस. नामदेवरायाने म्हणे हा राजाई वारकऱ्याच्या घरात हे कशाला येड पाहिजे नाही का. महाराज फिरत्या पावलाने ते परीस घेतला नामदेवरायांनी आणि माघारी गेले आणि तो परीस चंद्रभागेत फेकून दिला. महाराज दुसऱ्या दिवशी अरे बेडकून महाराज तोंडाचं भांडण हातापाय आलं. म्हणे नवऱ्याच्या नावाखाली पाचवायला लागले परीस. महाराज जे भांडण चुकलं का नाही भागवतबाईचं आणि रजाईचं
नामदेवरायांनी काय केलं, त्या भागवताचा हात धरला आणि चंद्रभागेकडे नेलं. तुला परीस पाहिजे ना, तर या चंद्रभागेत जा आणि तुझ्या हाताला येईल ते उचल. महाराज त्या भागवताने गेले, त्याच्या हाताला 5-6 दगडे. नामदेवराया त्या भागवताला म्हटले, हे परीस आहे. भागवत काय म्हणाला, मला खोटं नका परीस आहे. महाराज त्या भागवताने जेव्हा त्या दगडाची परीक्षा केली ना, तर महाराज प्रत्येक दगड परीस झाला. भागवत महाराज काय म्हणतात, तू नामदेवराव हे सगळेच ठेवू का? नामदेवराव त्याला म्हणले, एवढा कशाला मोह पाहिजे, तुझा किती होता? एकच ठेव, बाकीचे ठेव. पण महाराज हा जो भागवत होता ना, हा भागवत त्या चंद्रभागेतून बाहेर येताना विचार करू लागला की आपण ज्या माणसाशी सकाळपासून भांडलो परीसासाठी, हा एवढा मोठा संत आहे की यांनी दगडाचे परीस बनवले. मग अशा महात्म्या बरोबर आपण ह्या परीसासाठी भांडलो. महाराज त्या भागवताने तो जो परीस होता ना, तो स्वतःचा प्राप्त झालेला परीस तो सुद्धा महाराज चंद्रभागेत सोडून दिला आणि त्या नामदेवरायांची शरणागती घेतली. तेव्हापासून त्याला नाव पडलं परीसा भागवत. महाराज एवढा संतांचा महिमा आहे की तुमच्या चंद्रभागेतून उचललेला दगड सुद्धा परीसवर याची ताकद आमच्या एवढी संतांच्या संगतीची मंत्री आणि ही संगत जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती संतांच्याच पायाजवळ. ठळ विठ्ठल
अभंगाच्या शेवटच्या चरणात काय म्हणतात? तुका म्हणे जीवे, 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 तुका म्हणे Oh
सगळ्यात चांगले जे संतांच्या संगतीत जातात. महाराज जाधव मावशी होत्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांना भेटायला गेलो आणि मी म्हणलो, मावशी तुम्हाला डायबिटीज झालाय, फार अवघड रोग का? मावशी म्हटलं काय अवघड नाही, डायबिटीज झाला काय अवघड नाही, फक्त 2 नियम पाळायचे. काय? मोह टाळायचा आणि वेळेवर औषध घ्यायचं. डायबिटीज जाणार नाही पण तुमचा काय होणार, कंट्रोल मध्ये राहणार. महाराज हाच नियम जीवनामध्ये घालून टाका. तुमच्या जीवनाला लागलेला काम, क्रोध, लोभ, मोह हे जे षडविकार आहेत ना महाराज, हा जीवनाचा डायबिटीज आहे. महाराज हे जे षडविकार आहेत ना, हे षडविकार घालवण्यासाठी जेवढे गेले महाराज ते संपले, पण षडविकार नाही संपले. मग षडविकार जाण्यासाठी हा जो जाधव मावशींचा डायबिटीजचा फॉर्म्युला आहे ना, तो आणा. जर तुम्हाला हे षडविकार घालवायचा असेल तर फक्त 2च काम करा. एक काय करा, कुसंग टाळा आणि वेळेवेळेवर राम नामाचं चिंतन करा. तुमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार. महाराज जीवनात संतांची संगती फार महत्वाची. एक वेळेस भगवंत नाही भेटले ना, संत ते संत नाही का, देव ते संत. महाराज देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. अशाची जर संगत आम्हाला मिळाली ना महाराज, आमचं जीवन धन्य होईल. आमचे लोकरे साहेब त्यांनी मला टाळ शिकवला, संगतीचा परिणाम. महाराज ह्या अशा थोरा मोठ्यांच्या सज्जनाच्या संगतीत गेला तर त्याचे गुण आपल्यात येतात. मावशींनी तर वारकरी संप्रदायाची फार सेवा केली महाराज. मी जवळ 2000 पासून पाहतोय, पण शेवटी आता त्या उत्कृष्ट कीर्तन पण करतात. बरोबर महाराज, हा फरक फक्त केवळ संगतीचा आहे महाराज. संतांच्या संगतीनं तुमचं जीवन यथार्थ साध्य होईल आणि तीच संगत, अशा थोड्या मोठ्याची संगत आपल्या जीवनात पाहिजे आणि ती संगत मिळावी म्हणून आपण सगळ्यांनी ते प्रयत्न करायला पाहिजे. आपण थोडं भजन करू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही भावांची फार इच्छा होती की आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या या सर्वे नंबर 24 श्रीविघ्नार्थ कॉलनीत काहीतरी भगवत चिंतन घडावं. आमच्या अपेक्षा फार होत्या की लोक सगळे येतील ऐकायला, पण हा कालाय तस्मै नमः आहे का नाही, त्याचा परिणाम असेल. आणि म्हणून या संतांच्या संधीत आपल्या सर्वांचं जीवन जावं या सेवेला आमचे शिवकंदे महाराज, गुरुकरे महाराज, सर्व सह्याद्री तरुण मंडळ यांचे या धन्यवाद. आपल्या सर्वांच्या जीवनात संतांची संगती लाभो ही देवाकडे प्रार्थना करून मी माझ्या तुटक्या मोठ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय
सर्वांनी जरा 2 मिनिटं बसायचे, हे जरा 2 मिनिटं बोलणार आहेत आणि यानंतर या कुटुंबियाचं महाप्रसाद होणार आहे, तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. महर्षी कर्वे, शहरांना व साठे, क्रांती